16 जानेवारीला मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान अंतर्गत आरे कॉलनी भागात एका कोरड्या विहिरीत बिबट्याचे 3 पिल्लू सापडले। हे पिल्लू आईपासून वेगळे झाले होते याची माहिती वनविभागाला मिळताच वनविभागाचे अधिकारी व रेस्क्यू टीमने जाऊन कोरड्या विहिरीतून 3ही पिल्लूंना बाहेर काढलं व त्याच्या आईचा शोध सुरू आहे। त्यासाठी त्या भागात कॅमेरे देखील आता लावण्यात आले आहेत। 3ही पिल्लूंना जवळपास 7 दिवस त्या ठिकाणी ठेवून कॅमेऱ्याच्या माध्यमातून नजर ठेवण्यात आली। 7 दिवस झाले तरीही या पिल्लूंची आई काही आली नाही आणि वनविभागाचे रेस्क्यू टीमने 3ही पिल्लूंना रेस्क्यू करून वनरक्षकच्या ताब्यात ठेवण्यात आले आहे। वन अधिकारीच्या नजरेत त्यांची देखभाल करण्यात येत आहे आणि आता त्यांची प्रकृतीची तपासणी देखील रोज करण्यात येते। 3ही पिल्लूंचे वजन देखील दर दिवसांनी 125 ग्रॅम असे वाढत आहे आणि दिलेल्या माहिती अनुसार बिबट्यांचे पिल्लू 2.25 महिन्याचे आहेत। मॅडम, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या अंतर्गत 3 बिबट्यांचे पिल्लू सापडलेले आहेत। कुठे आणि कशा प्रकारे सापडले, काय नेमकं? आपल्याला 16 जानेवारीला आरे कॉलनीमध्ये एका कोरड्या विहिरीमध्ये आईपासून वेगळे झालेले 3 लेपर्डचे कप बिबट्याचे पिल्लं आपल्याला मिळाले आणि त्यानंतर आपल्याला जशी बातमी मिळाली तशी लगेचच आपली टीम जागेवर पोहोचली आणि ते अवघे 1 ते 1.25 महिन्याचे पिल्लं असतील असा अंदाज त्यावेळेस वाटला आणि त्यानंतर मग आपण लगेच डॉक्टर आणि आपली रेस्क्यू टीम तिथे जाऊन ते रियुनियनसाठी आपण प्रयत्न केले की ती आई कुठे वेगळी झालेली आहे का त्यांच्या बाळांपासून, तर ते आपण रियुनियनसाठी आपण 5 दिवस कंटिन्यू प्रयत्न केले विहिरीमध्येच त्यांना ठेवून आणि त्यानंतर मात्र आई कुठे आजूबाजूला नसण्याची शक्यता त्यावेळेस जाणवली। मग आपण त्यांना परत पिंजऱ्यामध्ये तिथेच शिफ्ट करून परत आपण 2 दिवस पुन्हा अजून प्रयत्न केले। अशा आपण कंटिन्यू 7 दिवस प्रयत्न करूनही आई मात्र काही तिथे दिसून आली नाही। ट्रॅप कॅमेरे पण लावले, अजून दुसरीकडे कुठे आढळते का पण शक्यता तशी नाही वाटली त्यावेळेस। त्यामुळे मग आपण त्यांना आपल्या रेस्क्यू सेंटरला आता शिफ्ट केलं आहे आणि आता महिन्याभरापासून ते रेस्क्यू सेंटरला आहेत। त्यांची प्रकृती अतिशय उत्तम आहे। डॉक्टर आपल्या ज्या व्हेटरनरी ऑफिसर आपल्याकडे आहेत त्यांच्या निगराणीखाली आणि RFO आणि त्यांची टीम यांच्या अधीनस्थ ते आता खूप चांगल्या पद्धतीने त्यांची डेव्हलपमेंट सुरू आहे। सध्या त्यांचं वय 2 महिने अंदाजे असून त्यांचं वजनही 12 किलोच्या आसपास आहे। त्यामुळे प्रकृतीच्या बाबतीत त्यांची स्थिती अतिशय उत्तम आहे, पण तरीही आपण त्यांना आईशी रियुनियन करण्याचे प्रयत्न आपले अजूनही चालू आहेत। त्यांची जी विष्ठा असते ती तिथे आपण बाजूला पसरवून त्याच्या वासाने त्याची आई येते का आजूबाजूला असे आपले प्रयत्न चालू आहेत आणि अजून आपण प्रयत्न आपले चालूच ठेवू, कारण आईसोबत जाणं हे अतिशय चांगला आनंदाचा क्षण सगळ्यांसाठीच असेल, त्या दृष्टीनेच आपले प्रयत्न चालू आहेत। मॅडम, किती तारखेला भेटलं होतं हे 16 जानेवारीला आपल्याला भेटले होते। ताज्या व नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या मुंबई न्यूज 24 चॅनलला सबस्क्राईब करा।